नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. अचानक चारचाकी मोटार मागे घेतले, त्यावेळी पाठीमागे उभी असलेली 35 वर्षीय महिला मोटारीच्या धक्क्याने जमिनीवर पडली. या मोटारीने रिव्हर्समध्ये मागे येऊन मोटारीचे चाक संबंधित महिलेच्या कमरेवरून गेले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मोटार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंडीदेवी शिवशंकर प्रसाद, वय वर्ष 35, राहणार आंबेठाण रोड, चित्राईमळा, चाकण असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालक ज्ञानेश्वर वसंत साळुंखे, वय वर्ष 24, राहणार वडगाव बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिंद्रा कंपनीची XUV 400 ही मोटार, त्यावरील चालक साळुंखे यांनी रिव्हर्समध्ये मागे येत असताना मागे पुढे कुणी उभी आहे का याचे लक्ष न देता पाठीमागे घेतली. या मोटारीखाली मुंडीदेवी शिवशंकर प्रसाद या चिरडल्या गेल्या आहेत. कनेरसर, तालुका खेड येथील यमाई देवीच्या मंदिरात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा राजगुरुनगर न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SV उत्कर यांनी बुधवारी दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी ठोठावली आहे. विनायक दामू जिते, वय वर्ष 32, राहणार कान्हूर मेसाई, तालुका शिरूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. कनेरसर येथे यमाई देवीचे पुरातन मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी आणि जागृत देवस्थान म्हणून येथे राज्यभरातून भाविक येत असतात, तर नवरात्र उत्सव काळात मोठी गर्दी असते. आपल्या संकल्पपूर्तीसाठी तसेच पूर्तीनंतरही अनेक भाविक येथे मोठे दान करतात. या योगदानातून मंदिरात देवीचा मुखवटा आणि मखर बनवण्यात आले आहेत. यातीलच एक 400 ग्रॅम वजन असलेला 22,400 रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा 27 जुलै 2024 रोजी रात्री चोरीला गेला होता. मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी सिंधू महादू दमामे, वय वर्ष 75 हे त्या ठिकाणी आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. त्यांनी खेड पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी पारगाव, तालुका आंबेगाव येथे एका मंदिरातील चोरीच्या घटनेत आरोपी असलेला विनायक जिते याने कनेरसर येथील चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या कान्हूर येथील राहत्या घरातून मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजगुरुनगर न्यायालयात हा खटला सुरू होता. सरकारी वकील ॲडव्होकेट AS चव्हाण थोरात यांनी 6 साक्षीदार तपासले. त्यात पुजारी सिंधू दमामे यांची साक्ष महत्वाची ठरली. देवस्थानच्या चोरीवरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SV उत्कर यांनी आरोपीला 3 वर्षे सश्रम कारावास, 3,000 रुपये दंड आणि तो न भरल्यास 15 दिवस अधिकची शिक्षा सुनावली आहे. चोरीच्या घटनेनंतर 1.5 वर्षात आरोपीला कठोर शिक्षा झाल्यानं कनेरसर ग्रामस्थ तसेच भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा मंदिरात 5 डिसेंबर 2025 रोजी अशाच प्रकारची चोरी झाली. त्यात मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिर गाभाऱ्यातील 21 किलो चांदी आणि दानपेटी चोरट्यांनी लंपास केली होती. एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीत झाला. त्याचा कोणताही मागमूस अद्याप लागला नाही. पोलीस ठाण्यासमोरील असलेल्या राजगुरुनगर येथील पांडवकालीन सिद्धेश्वर मंदिरात देखील अशीच चोरीची घटना काही वर्षांपूर्वी झाली होती. नेहमीप्रमाणे चाकण तळेगाव रस्त्यावरून जात असताना आरोग्यम हॉस्पिटल चाकण चांबूरकर वस्ती रोड या भागात आल्यानंतर एक टेम्पो चालकाला ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीस्वारास संबंधित टेम्पोने उजव्या बाजूने दिलेल्या धक्क्यात दुचाकी चालक रस्त्यावर पडला. त्याचवेळी टेम्पोला मागून जोडलेल्या मिक्सरचे चाक डाव्या पायावर गेल्याने दुचाकी चालकाचा पाय मोडला. सदरचा अपघात चाकण तळेगाव रस्त्यावर घडला आहे. या प्रकरणी वेदांत गणेश पवार, वय वर्ष 20, राहणार रानुबाई मळा, चाकण, तालुका खेड असे या अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्नर वन विभागातील जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड या 4 तालुक्यात बिबट्यांना पकडण्यासाठी एकूण 400 पिंजरे तैनात करण्यात आले आहेत. बहुतांश ठिकाणी पिंजरे उपलब्ध झाले असले तरी बिबट्यांपासून संरक्षणासाठी असलेल्या यंत्रणांची मात्र वणवा पाहायला मिळत आहे. वन विभागाची यंत्रणा अलर्ट आहे, पण सरकार नव्याने यंत्रणा पुरवण्यात अलर्ट दिसून येत नाही. त्यामुळे सरकारला बिबट्याबाबत गांभीर्य आहे की नाही असा सवाल उपस्थित होतो आहे. चाकण परिसरात दररोज बिबट्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. AI तंत्रज्ञान वापरून आपल्या भागात बिबट्या आल्याचे काही बनावट फोटो व्हायरल होत असल्यानं नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. AI तंत्रज्ञान वापरून खोट्या अफवा पसरवणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा चाकण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष कंक यांनी दिला आहे. राजगुरुनगर शहरात पाबळ रस्त्यावर 2 रुग्णवाहिका चालकांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी सायंकाळी समोर आली आहे.
2 रुग्णवाहिका चालकांमध्ये झालेल्या वादातून सदरची घटना सायंकाळच्या दरम्यान घडली असल्याचे समजते. जखमीच्या हाताला गोळी लागल्याची चर्चा राजगुरुनगर शहरात सुरू आहे. यातील जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. पोलिसांकडून याबाबत अधिकृतपणे काहीही माहिती देण्यात आलेली नाही. भीमाशंकर मंदिर परिसरात भाविकासह महिलांना सुरक्षा रक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार दुपारी घडला. याबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नीचे गिरा दिया दोनों को. देखो उन्होंने उनको भी मतलब धक्का दे दिया, लेडीज को भी धक्का दे दिया, उनकी आंखें फोड़ दी भैया की. चाकण नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना देखील आलाय. चाकण नगर परिषद पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निकाल प्रक्रियेत अधिकृत मतांची आकडेवारी असलेल्या निकाल प्रती तसेच निवडून आलेल्या विजयी उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवर 2025 ऐवजी थेट 2015 सालाचा अधिकृत शिक्का पालिकेच्या वतीने मारण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी आणि चाकण पालिकेच्या मुख्याधिकारी यांना सदरचा प्रकार नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिलाय. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 24 डिसेंबर 2025 रोजी कांद्याची खेड तालुक्यासह लगतच्या तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणावर आवक झाली. चाकण मार्केटमध्ये मागील आठवड्यापासून पंचगंगा कांद्याची खेड तालुक्याच्या विविध भागातून सुरू झाली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असल्याने कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. कांद्याला सरासरी 8 ते 10 रुपये किलोला भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान चांगल्या प्रतीच्या कांद्याला 14 रुपये किलोपर्यंत भाव मिळत असल्याचे व्यापारी आणि बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सध्या बाजारात येत असलेला कांदा हा पंचगंगा जातीचा असून मध्यम आकाराच्या कांद्याला सरासरी 8 ते 10 रुपये एवढाच कवडीमोल भाव मिळत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. खेड तालुक्यातील दौंडकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 47 लाख रुपये निधी मॉडेल स्कूलसाठी उपलब्ध झालाय. शाळेचे भूमिपूजन सरपंच सीताराम गुजर, उपसरपंच गंगाताई कामटे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उमेद अंतर्गत कार्यरत असलेल्या भोसे तालुका खेड गावातील 13 महिला बचत गटांना एकूण 47 लाख रुपये बँक कर्ज वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. खेड तालुक्यातील हेद्रुज गावातील शेतकरी दत्ता बबन बच्चे यांच्या गोटातील म्हशीच्या पारडावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. बांगलादेशात उफाळलेल्या जनक्षोभात हिंदू तरुणाची हत्या प्रकरणी हिंदू संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून जाहीर निषेध केला जात आहे. चाकणमध्ये कार्यकर्त्यांनी पालिकेच्या समोर आंदोलन केले. राजगुरुनगर येथे पंचायत समिती परिसरात बजरंग दलासह हिंदू बांधवांनी एकत्र येऊन आंदोलन करत या घटनेचा जाहीर निषेध केला. कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात शीतल आशिष येळबंडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली मोफत दीक्षाभूमी यात्रा मोठ्या उत्साहात आणि अभूतपूर्व प्रतिसादात पार पडली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवता, समता आणि बंधुत्वाचा जो महामंत्र दिला त्या विचारांची जन्मभूमी असलेल्या नागपूर येथील दीक्षाभूमीपर्यंत सामान्य नागरिकांना पोहोचवण्याचे काम शीतल आशिष येळबंडे यांनी करून दाखवले. शीतल आशिष येळबंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुरुळी आळंदी ग्रामीण भागातील विविध गावांतून हजारो नागरिक या यात्रेत सहभागी झाले. रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर आणि मांदळे विकास वर्धिनी यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर असे 4 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरीचे सेक्रेटरी निलेश गवते आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष संजय कडलक यांनी दिली. बहिरवाडी येथे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे बुधवारी दिनांक 24 ते 30 डिसेंबरपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. चाकण नगरपरिषद निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार यांचा माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सत्कार केला. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. सर्वांना पक्षात एकजुटीने काम करण्याचा सल्ला दिला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राम गोरे, मुबीन काझी यांच्यासह पक्षाचे विजयी झालेले आणि पराभूत झालेले उमेदवार देखील उपस्थित होते. गाडकवाडी येथे वीज बिल थकबाकी प्रकरणी 23 डिसेंबर रोजी घरगुती वीज कनेक्शन तोडल्यानंतर
दोन भावांनी 2 कर्मचाऱ्यांना रस्त्यावर पाठलाग करून अडवून मारहाण केली आहे. या प्रकरणी बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी वीज वितरण कंपनीच्या खेड उपविभागाअंतर्गत खेड आणि मावळ तालुक्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावत या घटनेचा निषेध केला. खेड तालुक्यात राजगुरुनगर, आळंदी आणि चाकण विभागात जवळपास 230 कंत्राटी वायरमॅन काम करीत आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या घटनेचा जाहीर निषेध करत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 24 डिसेंबर 2025 रोजी पालेभाज्यांची भरपूर आवक झाली. मात्र खूप मोठ्या प्रमाणावर पालेभाज्यांची आवक झाल्याने दर गडगडले आहेत. सकाळी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी आणलेल्या सर्व प्रकारच्या भाज्यांना म्हणजेच मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू आदी भाज्यांना अवघा 2 ते 5 रुपये एवढाच दर घाऊक बाजारात प्रति जोडीला भाव मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान चाकण मार्केटमधील विक्रेत्यांनी 5 ते 10 रुपयांना 3 जोड्या या दराने प्रतवारीनुसार भाज्यांची विक्री केली. पालेभाज्यांच्या दरात मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 24 डिसेंबर 2025 रोजी फळभाज्यांची आवक व भाव स्थिर राहिल्याचे शेतकरी वडत्यांनी सांगितले. भीमाशंकर अभयारण्य क्षेत्र क्रमांक 1च्या क्षेत्रातील भोरगिरी, येळवडी, निगडाळे, पाटण, पिंपरगणे, आहुपे, साकेरी आणि कोंढवळ या परिसरातील ग्रामस्थांनी वन समितीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांनी नेमकं काय सांगितले जाणून घेऊया. नमस्कार, मी सुभाष डोळस. आज या ठिकाणी म्हातारबाजीवाडी या ठिकाणी एक बैठक पार पडली. म्हणजे भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रातील एकूण जे 8 गावांची आहे, 8 गावांची एकत्रित अशी एक बैठक पार पडली. या बैठकीचा एक मुख्य उद्देश होता की भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रामध्ये जे वन हक्क दावे प्रलंबित आहे ते वन हक्क दाव्यांची तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन हे दावे तात्काळ मंजूर करण्यात यावे. याबाबत लवकरच आम्ही स्थानिक समुदायाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत आणि ह्या गावातले जे दावे प्रलंबित आहे लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे. तसेच यासोबतच या अभयारण्य क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या समित्या दाखल केलेल्या आहेत, यामध्ये जसं की ग्रामपरिस्थिती विकास समिती असेल, या 8 गावांच्या समित्यांमध्ये बऱ्यापैकी वन विभागाच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला जातोय आणि जाणून बुजून वन विभागाचे अधिकारी स्थानिक लोकांना डावलत आहेत त्या प्रक्रियेपासून. आणि त्या प्रक्रियेमध्ये स्थानिकांनी सहभागी होऊन स्थानिकांना सहभागी करून कसं शासन प्रक्रिया पुढे राबवली जाईल याबाबत आजच्या दिवसभराची एक बैठकीची होती. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या 8 गावातल्या समुदायात सदस्यांनी केल्या. त्यामध्ये वन विभागाचे काही अधिकाऱ्यांनी परस्परित्या काही कामे केलेली आहेत त्याबाबत पण चर्चा करण्यात आली. तसंच की जसं की साकेरीमधील काही युवक होते, त्याच्यामध्ये कोंढवळमधील काही युवक होते, निगडाळ्यामधील काही युवक होते, यांनी काही मागील काही दिवसापूर्वी पण आवाज उठवला होता. पण प्रशासन स्तरावरती याच्यावरती कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. म्हणून आता या स्वरूपात चाललंय की 8 गावातल्या सगळ्या युवकांचं मोठ्या प्रमाणात संघटन होऊन वन विभाग जर याच्यावरती दखल नाही घेतली तर तात्काळ कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाईल याची एक मागणी आजच्या युवकांच्या बैठकीतून केली जाते. मी सकाराम आडारी, गाव साकेरी. आज ह्या ठिकाणी म्हातारबाच्या वाडीत आमच्या वन समिती या अभयारण्य क्षेत्रामध्ये 8 गावा त्याच्या संबंधी आम्ही या ठिकाणी बैठक ठरवलेली होती आणि त्यात आमची रोजगार हे आमच्या गावातच भेटला पाहिजे. बाहेरून लोक आणून आणि काही लोक कामं करून निघून जातात आणि आमचे युवक आणि तसेच राहतात. तरी कृपया आमच्या गावातलीच आमच्या क्षेत्रामध्ये जे अभयारण्य क्षेत्राची जी वन समितीची जी कामं होत्यात ही कामं आमच्या गावातच रोजगार, महिला असो पुरुष असो, यांना हे रोजगार भेटलाच पाहिजे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.